तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थोडं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, तर सिंपली तुम्ही डिस्क्रिप्शनमधून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो ते वरती इथं पिन केलेले बघू शकता। सिंपली तुम्ही यावरती क्लिक करून हे काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता। आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सिंपली टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं मी तर आपलं चॅनल येऊन जाईल। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जातं। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला, सिंपली तो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता इथे व्हिडिओ ॲड झालेला आहे। यानंतर तुम्हाला करायचं काय, सर्वात पहिले इथं तुम्हाला ॲडिओचा ऑप्शन दिसत असेल, या ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं सिंपली ॲड करून टाकायचा आहे। ठीक आहे, तर इथं आपण ॲडिओ ॲड केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही। तर आपण एकदा थोडंसं ऐकून घेऊया, बीट कुठनं सुरुवात होती ते बघून घेऊया। तर बघू शकता पहिली बीट इथं पडते, बघू शकता एकदम सोपं आहे। इथं तुम्हाला या फोटोवरती व्हिडिओवरती क्लिक करायचं सॉरी, आणि इथं तुम्हाला बघू शकता कैचीचा ऑप्शन दिसत असेल, या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला परफेक्टपणे मॅच करून टाकायचं। ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता इथं तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला टेक्स्ट PNG दिलेली बघू शकता। ही PNG तुम्हाला इथं सिंपली ॲड करून टाकायची। ठीक आहे, इथं ॲड केल्याच्या नंतर तिला असं थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं ॲडजस्ट करून टाकायचं। ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि हिची जी लाईन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला ओव्हरले व्हिडिओ आहे तिथपर्यंत। ठीक आहे, इथे बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला हिला ॲड करून टाकायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला यावरती क्लिक करायचं। तुम्हाला इथं बघू शकता ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि एक ॲनिमेशन देऊन घेतं, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर सिंपली मी हे वाला ॲनिमेशन देऊन घेतो। ठीक आहे, बघू शकता त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता आता सिंपली तुम्हाला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे। सेटिंगच्या ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला एडिटिंगमध्ये यायचं आहे। खाली तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, बघू शकता हा सिलेक्ट करायचा आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला 0.5 ठेवायची। परफेक्टपणे बघून घ्या, तेव्हाच आपले फोटो परफेक्टपणे मॅच होतील आणि बीटनुसार जे निघतील। ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जे पण फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिंपली ॲड करायचे। तर हे फोटो तुम्हाला हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। हे इमेजेस हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। ठीक आहे, तर सिंपली आता मी इथनं जे पण फोटो माझ्याकडे आहे ते फोटो मी सिंपली सर्व ॲड करून घेतो। तुम्हाला पण फोटो ॲड करून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो सर्व ॲड करून घ्यायचे। तर मी सिंपली सर्व फोटो ॲड करून घेतो। इथे बघू शकता मी फोटो ॲड केलेले, आपले 1 ते 2 फोटो जास्त झालेले तर काही प्रॉब्लेम नाही, नंतर डिलीट करता येईल। इथे पूर्ण फोटो ॲड झालेले, त्यानंतर तुम्हाला इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्स असेल, बघू शकता या क्लिक ग्राफिक्सवरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल। तुम्हाला इथं काइनमास्टरमध्ये गेट मोरवरती जाऊन ही ग्राफिक्स मिळणार नाही। ठीक आहे, तर सिंपली तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधनं मिळून जाईल। हे तुम्हाला इथं बघू शकता या ॲपचं नाव आहे। आणि ही ग्राफिक्स तुम्हाला जर ॲड करता येत नसेल काइनमास्टरमध्ये तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कॉल मी डीजे इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट बघून तुम्ही ग्राफिक्स ॲड करू शकता। ठीक आहे, आणि यामधला तुम्हाला 9 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे।
जेवढे पण तुमचे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसवरती तुम्हाला 9 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे यायचे आणि 9 नंबरची ग्राफिक्स ॲड करायची. एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर्व फोटोवरती फक्त तुम्हाला 9 नंबरचीच ग्राफिक्स ॲड करायची. ठीक आहे, या इफेक्टमधली. ठीक आहे, या ग्राफिकमधली फक्त आणि फक्त 9 नंबरची सर्व फोटोवरती लास्टपर्यंत. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर मला कमेंट करा, तुम्हाला मी रिप्लाय देईल आणि तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन करायचा पूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे, तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल भावांनो, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला जो व्हिडिओ आहे बघितल्याच्या नंतर शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल ते एडिटिंग शिकतील. ठीक आहे, तर नक्की आपल्या व्हिडिओ जो तुम्ही बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यामध्ये शेअर करत चला. प्रत्येक व्हिडिओ जो पण इथनं पुढं नवीन व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर इंस्टाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मला मेसेज करू शकता. फॉलो नसेल केलं तर अजून नक्की फॉलो करा, कारण की त्यावरती मी रिप्लाय नक्की देत असतो आणि इंस्टावरती मी जास्त ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ही ग्राफिक्स सर्व फोटोवरती ॲड करायची आहे लास्टपर्यंत जेवढे पण फोटो असतील त्यावरती. तर मी आता सर्व फोटोवरती ॲड करून घेतो आणि थोडासा व्हिडिओ स्किप करतो. तर सर्व फोटोवरती मी ग्राफिक्स ॲड केलेली. त्यानंतर तुम्हाला करायचं काय भावांनो, इथे बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे, जिथं पहिला फोटो निघतो तिथं यायचं आहे. सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक विटनेट PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे, हिला असं तुम्हाला थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं. ठीक आहे, बघू शकता एकदम सिम्पलीमध्ये असे इथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला ही परत एक PNG मिळून जाईल, टेक्स्ट PNG. ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे तर तुम्ही खाली ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, आणि या दोन्हीची लेन्थ शेवटपर्यंत घेऊन टाका, जिथपर्यंत आपला इमेजेस आहे तिथपर्यंत याला लास्टपर्यंत घेऊन टाका. त्यानंतर तुम्हाला परत करायचं काय, इथं तुम्हाला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे. सिम्पली व्हिडिओचा एक नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर PNG मिळून जाईल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैचीसाठीच्या ऑप्शन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं करायचं काय, इथे बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथे यायचं आहे. सिम्पली इथं आल्याच्या नंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर या व्हिडिओला तुम्हाला कैचीसाठीचं ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. परत एकदा बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता ब्लेंडिंग दिसत असेल, या ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर हा व्हिडिओ इथं ॲड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता या व्हिडिओवरती तुम्हाला परत एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती जायचं आणि मधली जी ड्युरेशन आहे बघू शकता कस्टर ही तुम्हाला 1 पॉईंटवरती वाढवायची. ठीक आहे, बघू शकता फक्त आणि फक्त 1 पॉईंट. ठीक आहे, परफेक्ट पण 1 पॉईंट वाढवून घ्या, जास्त नाही, 1 पॉईंट वाढवायची. ठीक आहे, ओके 1 पॉईंट वाढलेली आणि सोडून द्यायचं. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे. परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. ठीक आहे, सिम्पली इंस्टाग्राम यूट्यूब जो पण लोगो असेल तुमच्याकडे तो लोगो तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे. आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हा समोरच्याला समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे. तर बघू शकता इथं वरती तुम्हाला कोपऱ्यात लोगो ॲड करायचा आहे आणि याची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. आणि जर तुम्हाला लोगो बनवायचं नसेल भावांनो तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. तर आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. कसा बनलेला व्हिडिओ बघू शकता थोडासा. आणि यावरती एक ऑडिओ आहे, तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा. ठीक आहे, बघू शकता. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं. इथं बघू शकता एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जे आपण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आणि व्हिडिओ बनायला खूप टाईम लागतो. तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी माणसाला सपोर्ट करा चला. आणि सपोर्ट करण्यासाठी जास्त काही करायचं नाही, फक्त व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करायचं आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत